नमस्कार. न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी प्रियंका पाटील शेळके. तुम्ही पाहत असाल माझ्या बाजूला ही झेंडूची शेती आहे आणि झेंडूच्या शेतीकडे येण्याचं विशेष कारण म्हणजे आता नवरात्री आणि दसऱ्याचा सण येऊ घातलेला आहे आणि दसऱ्यामध्ये झेंडूचं अत्यंत महत्त्व असतं. या सणाला आपण आपल्या दरवाज्यावरती तोरण करत असतो. पूजेसाठी आपल्याला झेंडूची फुलं लागत असतात. त्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये झेंडूच्या फुलांची मागणी वाढत असते आणि त्यामुळेच आपण झेंडूच्या शेतीच्या बांधावरती आलेलो आहोत. कशा पद्धतीने यंदाच्या झेंडूचे जे दर आहेत ते जाणून घेणार आहोत आणि शेतकरी कशा पद्धतीने झेंडू पिकवत आहे ते देखील पाहणार आहोत. मी सध्या आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोणेर इथल्या गावामध्ये आणि इथे राहणारा खऱ्या अर्थानं खेळाडू मॅरेथॉन गाजवलेली आहे अशा खेळाडूनं आता झेंडूची शेती फुलवलेली आहे अशा सौरभ जाधवला आता मी भेटणार आहे आणि त्याचं हे काम कसं सुरू आहे आणि अगदी सणासुदीच्या काळातच ज्या पद्धतीने त्याने ही झेंडूची शेती फुलवली आहे ही किती फायद्याची असणार आहे, काय भाव मिळतोय, त्याच्याशी आपण आता गप्पा मारणार आहोत याच शेतीमध्ये, या झेंडूच्या शेतीमध्ये. चला तर मग पाहूयात आणि ऐकूयात सौरभला. सौरभ आहे माझ्यासोबत आणि सौरभनी आता बघितलं असेल की हे बघा झेंडूची फुलं तोडून आणलेली आहेत. ही झेंडूची फुलं तर तुमच्या घरापर्यंत दसऱ्याला येणार आहेत. सौरभला आपण बऱ्याच मॅरेथॉन गाजवताना वेगवेगळे पदक जिंकताना पाहिलेलं आहे, मात्र आता शेतीकडे वळालेला हा सौरभ आहे. सौरभ, कशा पद्धतीने ही झेंडूची शेती तू फुलवलेली आहे? आता दसऱ्याचा सण येतोय आणि मॅरेथॉन कडनं शेतीकडे कसा प्रवास सुरू होतोय? ते मॅरेथॉन हे आपण एक एन्जॉय म्हणून चालू केलं तर आपलं एक फिटनेस राहण्यासाठी. आणि आता शहरात किती राहिलं तरी शेवटी आपलं गाव ते गावच असतं. आता आपण शहरात किती कमवलं तरी शेवट करून आपलं गाव यावं लागतं. मग मी विचार केला की आपण फिटनेस बी राहीन आणि शहरातल्या वातावरणापेक्षा खेड्याकडील वातावरण हे निरोगी आणि एक सुंदर वातावरण असतं. आणि त्याचबरोबर म्हटलं आता फिटनेस चालू करण्यासाठी, फिटनेस राहण्यासाठी खेड्याकडे आपलं मॅरेथॉन बी आता कमी असतात यासाठी. मग विचार केला की आपण शेती या क्षेत्राकडं जावं आणि त्यासाठी विचार केला. इथं आलतो आम्ही मस्त, पण विचार केला की काय करायचं. तर पाण्याचा इथं थोडं प्रॉब्लेम येतो उन्हाळ्यात. मग त्यासाठी काय केलं आम्ही की योग्य नियोजन करून ठिबकवर हे गांधी नर्सरीतून रोपं आणली. त्यानंतर आता आम्ही या क्षेत्रात नवीन असल्यामुळं मामाचा मुलगा प्रशांत कापे, मग त्याने आम्हाला थोडी मदत केली की बाबा हे खतं वापरा, असे ठिबक आणा. का तर या क्षेत्रात आम्ही पूर्ण नवीन असल्यामुळं की आम्हाला याचं योग्य नियोजन करणं हे होतं, अवघड होतं. पण त्याने आम्हाला मदत केली की कोणचं खत वापरायचं, कोणचं पाणी किती प्रमाणात द्यायचं ते आम्हाला सांगितलं. आता ही फुलांची तोडणी झाली, बाजारात फुलं गेलेली असेल, कसा दर मिळतोय? तू समाधानी आहेस का किंवा अजून काय अपेक्षा आहे तुला? आता सध्या तर 30 रुपये दर भेटतो. आता नवरात्र चालू होईल म्हणजे नक्कीच वाढतील दर. आणि पावसामुळं कसं थोडंफार नुकसान होतंच, पण आपण चांगली चांगली फुलं असे शेतकऱ्याला पुढं पाठवत असतो. का आता आपण बी शेतकरी आणि पुढचं घेणारे बी शेतकरी वर्गातून असतो की आपण असं खराब फुलं देऊन पुढच्या जे कसं, का आता काही वर्षापूर्वी आपण बी विकत फुलं घेत होतो. का ते त्यांचं आपल्याला माहीत होतं की कष्ट किती करावं लागतात आणि आपण स्वतः शेतकरी वर्गातून असल्यामुळं आपण ग्राहकाला म्हणजे जास्त होईल तेवढे चांगली फुलं देण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच ज्या पद्धतीने सौरभनी सांगितलेलं आहे की या शेतीबद्दलचं एवढं काही म्हणजे माहीत नव्हतं, मात्र आपल्या भावांची मदत घेऊन त्यानं हे काम चालू केलेलं आहे. ज्या पद्धतीने सौरभ खेळाडू आहे, त्याच्या ज्या काही प्रशिक्षण आहे तो प्रशिक्षण देखील देतो मुलांना आणि त्याच्यातून त्याची जी छंद म्हणून त्यांनी जो मॅरेथॉनसाठीचा जो प्रवास सुरू केला तो आता अनुभवाच्या रूपामध्ये लोकांना त्याचा फायदा होत आहे. सौरभ, तरुण आहेस, बऱ्याचदा शेतीकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन असतो. तू मात्र शेतीकडे आलेला आहेस आणि शेती करायची आता ठरवतोयस. काय सांगशील एक संदेश? आता हे शेती करणं म्हणजे हे आपल्याला जेवढं आपण टाकू त्या दुप्पटच आपल्याला भेटतं. फक्त की याच्यात सहन करण्याची शक्ती पाहिजे. कधी कधी पावसाळा येतो, कधी पाण्याची अडचण येतात, कधी रोग जास्त येतात, तरी आपण खचून न जाता प्रयत्न कायम करत राहायचे. आणि आज ना उद्या बाजारभाव भेटत राहतो. की काही लोक बाजार नसल्यामुळं खचून जातात की बाबा पुढच्या वर्षी नको कराय. आता एक वर्ष अपयश येतं पण दुसऱ्या वर्षी यश नक्कीच येतं. कोणी हार मानायची नसते. शेती करत असताना तुला कोणाकोणाची मदत मिळते इथे? आता शेती करताना आपलं मामाचा मुलगा, परत आपले चुलत भाऊ ते सांगतात की बाबा तुम्ही हे खतं वापरा, तुला काय अडचण आली तर आम्हाला बिंदास विचारित जा, चुलते सांगतात. सुभाष जाधव हे चुलते ते बी सांगतात. परत अरुण काका हे असे सगळे चुलत भाऊ ते बी आम्हाला वेळोवेळी मदत करतात. आणि मम्मी बी, आई बी सोबत असते. आईने बी पहिली शेती केली ती, पण खूप वर्षापासून ही पडीक होती शेती. आता इथं आल्यापासून आम्ही शेती फुलवायला चालू केली.
नक्कीच आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि याच कृषीप्रधान देशामध्ये जर तरुण पिढी अशा पद्धतीनं प्रगतिशील शेतकरी म्हणून आणि शेतीचे नवनवीन प्रयोग करून जर पुढे येत असेल तर हा खरंच सकारात्मक बदल आहे आणि एक भारताची एक वेगळी ओळख होऊ शकते की तरुणांनी देखील शेतीला व्यवसाय म्हणून पाहिलं पाहिजे आणि बेरोजगारी कुठेतरी थांबून आपली शेती, आपली घरची जी शेती असते, काळी माती असते, ती कसणं फार महत्वाचं आहे. तुम्ही झेंडूची शेती पाहताय आणि ही झेंडूची शेती दाखवण्याचं औचित्य म्हणजेच येऊ घातलेला दसरा सण. तुम्हाला या दसरा सणाच्या देखील शुभेच्छा आहेत आणि झेंडूची जी तोरणं आहेत ती अशीच आपल्या घरामध्ये तुम्ही बांधू शकता आणि आपला सण हा आनंदाने साजरा करू शकता. आपण सौरभ जाधवला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि तुर्तास इथेच थांबूयात. धन्यवाद. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध. तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.